दरम्यान आता ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी कॅप्टन आणि चाकणकरांचे काही फोटो ट्विट केलेत। आता सुषमा अंधारेंकडूनही एक ट्विट करण्यात आलंय, त्यात चाकणकरांचे फोटो ट्विट केलेत। आता सुषमा अंधारे आपल्यासोबत फोनद्वारे जोडलेले गेलेत। नेमकं काय आपल्या ट्विट मधून आपण सांगू इच्छिता मॅम? महिला आयोग ही जी संस्था असते ती महिलांचं सर्वार्थाने संरक्षण करण्यासाठी, समुपदेशन करण्यासाठी, सक्षमीकरण करण्यासाठी असते। महिला आयोगाने जर लिंगपसाट व्यक्तींच्या डोक्यावर छत्री धरली तर याचा अर्थ आम्ही काय करायचा? हे असे लिंगपिसाड भामटे हे महिला आयोगाच्या छत्रछायेखाली वावरत असतील तर हे गंभीर आहे, अत्यंत गंभीर आहे। विशेष ज्या बाई कारण नसताना डॉक्टर संपदा मुंडे असतील किंवा वैष्णवी हगवणे असेल यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्याच एका एवढं मोठं रॅकेट चालवणाऱ्या माणसाच्या डोक्यावर छत्री धरतात। नुसत्या छत्री धरत नाहीत तर मागच्या वर्षी या माणसाची पोलखोल करण्याचा प्रयत्न एका स्थानिक वृत्तपत्राने केला तर त्याला स्वतःच्या पदाचा गैरवापर करत त्याच्यावर दबाव आणून त्याच्याकडून माफीनामा घेण्यापर्यंत मजल चाकणकर बाईंची गेली। अशा बाईंना खरंच आयोगावर ठेवलं पाहिजे का? राष्ट्रवादी काँग्रेसची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की त्यांना चाकणकरांसारखीच महिला हवी आहे, जी महिला एवढ्या सगळ्या लोकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका महाराजांच्या डोक्यावर छत्री धरते? नुसती छत्री धरत नाही, कारण फोटो समजू शकते मी, कोणासोबतही फोटो असू शकतात, परंतु अशी काय म्हणजे त्याच्या डोक्यावर छत्री धरणं हे याचं काय प्रतीक आहे? त्याच्या वाढदिवसाचे कित्येक व्हिडिओ आणता येत आहेत माझ्याकडे की ज्या व्हिडिओमध्ये माझी पितृतुल्य व्यक्ती, माझी गुरु माऊली असे उल्लेख चाकणकर करतात। विशेष शिवनिका संस्थान ट्रस्ट या ट्रस्टमध्ये संचालक पदावर चाकणकर काम करतात। इतर कुठल्याही व्यक्तीच्या पदांचा नामोल्लेख त्या बोर्डवर नाहीये, मात्र चाकणकरांच्या नावाच्या खाली मात्र महिला आयोग हा उल्लेख का आहे? ही महिलांना धाक दाखवण्यासाठी आहे का की कुठल्याही महिलेचं आम्ही लैंगिक शोषण केलं तरी तुम्ही कुठेही गेलात तुम्हाला न्याय मिळू शकणार नाही, कारण महिला आयोगाची अध्यक्षाच माझ्या डोक्यावर छत्री धरलेली बाई आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आता सुषमा अंधारेंनी स्वतः कॅप्टन सोबत चाकणकरांचे फोटो ट्विट केलेत। त्यांनी त्यासोबतच आपले सवालही उपस्थित केले।